नमस्कार, मी ज्ञानदा कदम एबीपी माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आजचा दिवस ऐतिहासिक आणि आजचा दिवस सगळ्यात मोठ्या घडामोडींचा म्हणावा लागेल, कारण आज राज्यातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल आपल्या समोर आणले आहेत। पण काही ठिकाणी अजूनही निकाल यायला विलंब लागतो आणि यामध्ये देशाचं लक्ष ज्या महानगरपालिकेकडे त्या मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा समावेश आहे, कारण मुंबईमध्ये यावेळेला टप्प्याटप्प्याने मतमोजणी होते, त्यामुळे अजूनही जवळपास 80 ते 86 जागांवरची मतमोजणी शिल्लक असल्याची माहिती मिळते। त्यामुळे मुंबईची जी टॅली आहे ती बदलणार का, भाजप आपली सत्ता कायम राखणार का, जी आघाडी घेतलेली आहे भाजपनं आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ती तशीच टिकेल का, याची चर्चा रंगलेली असताना मुंबईतनं आणखी एक मोठी बातमी। मुंबईत वंचित आणि काँग्रेसच्या युतीचा ठाकरे बंधूंना फटका बसलाय। तो कसा, तर अनेक प्रभागांमध्ये काँग्रेस आणि वंचितमुळे ठाकरेंचा पराभव झाल्याचं चित्र दिसतंय। शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसच्या मतविभाजनाचा महायुतीला थेट फायदा झालाय। उदाहरण घ्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक 1 चं घेऊयात। शिवसेनेच्या विजयी उमेदवाराला 7544 मतं पडलेली आहेत।